नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर काय असतं आता एकंदरीत साधारणतः शेतकऱ्याच्या जीवनामध्ये मित्रांनो विहीर महत्त्वाची असते. म्हणजे प्रत्येकाला शेतीसाठी पाण्यासाठी विहीर लागते. आणि मग ती विहीर आपल्याला खोदायची कशी, त्याचा खर्च किती येतो, तर हे सगळे अनेक प्रश्न प्रत्येक जणाच्या शेतकऱ्याच्या मनामध्ये सातत्याने प्रश्न येत असतात. आणि म्हणून मित्रांनो बघा, आता एका ठिकाणी विहिरीचं काम म्हणजे जो नेटकीच झालं होतं आणि मग बाबा ते काम नेमकी कसं झालं आहे, कुठपर्यंत खाली त्यांनी विहीर खोदलेली आहे आणि टोटल त्याच्यासाठी एकंदरीत खर्च किती आला आणि त्याच्यामधून आपण जे काय म्हणतो म्हणजे जो काय साधारणतः माल मटेरियल असेल, म्हणजे साधारणतः खडक, मुरुम वगैरे, तर त्या वस्तू किती प्रमाणामध्ये बाहेर आल्या, तर आपण मित्रांनो ते आता साधारणतः बघणार आहे. आता बघा मित्रांनो, तर ही जी विहीर आहे ना, तर ही विहीर साधारणतः पाठरा भागावरती म्हणजे आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये सावरगाव घुले गावामध्ये ही विहीर खोदलेली आहे. आणि मित्रांनो बघा, आता ह्या विहिरीचं एकंदरीत म्हणजे खोदण्याचं बजेट जे आहे, तर ते बजेट आपण मित्रांनो जाणून घेणार आहोत. आता बघा एकंदरीत मित्रांनो बघा, ही जी विहीर आहे, तर ही विहीर जवळजवळ 50 फूट खोल विहीर खोदलेली आहे बघा. आणि तिच्यामध्ये पाणीसुद्धा लागलेलं आहे. म्हणजे जवळजवळ पाणी माझ्या माहितीप्रमाणे 25 फुटावरून पाणी लागलेले असेल. पण आता बघा इथून जवळजवळ मित्रांनो बघा, वरचे साधारणतः हे जे बघतोय आपण बघा, हे वरचे जर साधारणतः 3-4 फूट जर जमीन सोडली, तर इथं संपूर्ण हा खडकाळ भाग आहे. आणि तर ह्या संपूर्ण खडकाळ भागामध्ये ही सगळी विहीर जी आहे, तर ती सगळी विहीर खोदावं लागते. आणि मग मित्रांनो काय असतं का, जर समजा भाग मुरमाट वगैरे असला, तर खोदकाम पण स्वस्त जातं. आणि त्याच्यामध्ये मित्रांनो जे काही आपण साधारणतः आपण जे काही छोटे-छोटे ब्लास्ट केले जातात, तर ते सुद्धा कमी लागतात. पण आता इथं आपण बघतोय मित्रांनो बघा, हा संपूर्ण जो भाग आहे, तर संपूर्ण भाग हा पूर्ण खडकाचा असल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये मित्रांनो त्यांना म्हणजे जो कोणी काम करतो तो विहीरचा ठेकेदार असेल, आता हे जवळ सगळं काम पोकलननीच केलेलं आहे. तर त्या पोकलनवाल्याला सुद्धा मित्रांनो इथं काय असतं, त्याला मेहनत ही जी भरपूर करावी लागते. आणि मग मित्रांनो हा त्याचा खर्च वाढतो. आता हे बघा, इथं हे जवळ मित्रांनो म्हणजे एकंदरीत 50 फुटाचं जे काम आहे, तर ते 50 फुटाचं काम हे जवळ मित्रांनो 3.5 लाख रुपयापर्यंत गेलेलं आहे. म्हणजे जर आपण असा विचार केला, तर म्हणजे आपण असं म्हणूया जवळजवळ 7,000 रुपये फुटाप्रमाणे हे काम मित्रांनो केलं गेलेलं आहे. जर समजा मुरमाड जमीन असेल, मातड जमीन असेल, तर मग त्या ठिकाणी आपल्याला इतका काही खर्च येत नाही. आता आपण बघतो मित्रांनो बघा, हे इथं आजूबाजूला आता शेती वगैरे आहे, तर शेतीसाठी विहिरीची आपल्याला गरजच असते. आणि हा त्यातून बघा मित्रांनो, हा निव्वळ पाषाणच बाहेर निघालेला आहे. म्हणजे आपण बघतोय हा खडकच आहे जवळजवळ. हा संपूर्ण खडक, तो संपूर्ण खडकच मित्रांनो ह्या विहिरीमधून जो आहे तो संपूर्ण बाहेर पडलेला आहे. आणि तर एकंदरीत मित्रांनो बघा, तर म्हणजे का जर कोणाला विहीर खांदायची असेल, कोणाला वाटलं असेल किती खर्च येतोय, तर एकंदरीत साधारणतः आता म्हणजे हा जो भाग आहे पठार भाग आहे. तर त्या पठार भागामध्ये मित्रांनो जर आपण समजा विहीर खोदली, तर आपल्याला 7,000 रुपये प्रति फूट याप्रमाणे खर्च येतो. समजा तुमचा बागेती भाग असेल, खाली मुरुम वगैरे असेल, माती वगैरे असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला जो खर्च येतो, तर तो खर्च साधारणतः मित्रांनो 5,000 रुपयापर्यंत सुद्धा म्हणजे 5,000 फुटापर्यंत सुद्धा खर्च येऊ शकतो. आता हे तुमच्या या जमिनीच्या पोतवरती अवलंबून असतं. आणि तुमचा ठेकेदार आहे, तो ठेकेदार किती पैसे घेतो वगैरे त्या सगळ्या गोष्टींवरती ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आणि तेव्हा मित्रांनो बघा, ही मी आपल्याला जी काही साधारणतः माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तर बाबा ही जी विहीर आहे, तर ही विहिरीसाठी किती खर्च आलेला आहे. जर माहिती चांगली वाटली असेल, तर आपल्या व्हिडिओला मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तोपर्यंत मित्रांनो सर्वांना जय महाराष्ट्र.